अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष हल्ला व लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे। या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे। या प्रकरणाविरोधात विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर झालेल्या कथित अमानुष हल्ला व लाठीचार्जमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोपरगाव वंचित बहुजन आघाडीनेही 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि सर्व स्तरांतील घटकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। या संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालय तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले असून हा बंद शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पाळण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यावेळी संतोष चोळके, प्रकाश दुशिंग, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे, देवदास गायकवाड, राजेंद्र मोकळ, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग यांच्यासह कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काही पत्रकार बांधवांनी ज्यावेळेस मीडियावर या घटना बघितल्या तर या महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते आहे या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारला असता तर प्रथम प्रश्न या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता तर देवेंद्र फडणवीसचं उत्तर येत आहे का हे लोक अतिरेकी आहे। मला सांगा, 4 ते 8 दिवसापूर्वी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, त्यांच्या समोर संपूर्ण मीडिया होती। या मीडियाला कधी अतिरेकी दिसले नाही, कधी त्या मीडियाच्या कॅमेरामध्ये कोणाच्या हातात काटे आहे असं कधी त्याचं टेपिंग झालेलं नाहीये। मग मुख्यमंत्र्याला हे जावं शोध मुख्यमंत्री लावलं कुठून, काही तर अतिरेकी आले होते। ज्यावेळेस हा माणूस हत्या झाली मग मला असंही म्हणायचं आहे का जालन्यामध्ये जरांगे पाटील उपोषण करतात तिथे अतिरेकी सोडले होते यांनी, तिथं कसं काय दगडफेक झाली, तिथं कसं काय लाठीचार्ज झाला। जर महाराष्ट्रात तुमचे अतिरेकी आहे या आता इथून पुढे सिद्ध होणार आहे का हे अतिरेकी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आहे। यांना इतर समाजाचा कोणी जर न्याय हक्काचा लढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना लाठीचार्ज केल्याशिवाय तुम्ही राहत नाही, हा त्याच्यातला अतिरेक आहे। दुसरी गोष्ट, सदाभाऊ खोत बघून सुद्धा सांगितले का जे तिथे मुलं बसलेले होते हे अतिरेकी होते। हे मुलं स्वतःच्या पाठीवर हँडबॅग घेऊन 4-4, 5-5 दिवसाचा सिद्धुरी घेऊन तिथं बसलेले आहे। तुम्ही आजही प्रत्येकाचे बॅग चेक करा, त्याच्यात तुम्हाला पाण्याची बाटली आणि जेवणाचे साहित्य सापडेल, दात घासाचे टूथपेस्ट सापडतील। या अशा लोकांना तुम्ही जर अतिरेकी म्हणत असेल तर या महाराष्ट्र शासनाच्या या भांडगोळ नेत्यांना पहिलाच जाब विचारायला पाहिजे। यांना ज्यावेळेस संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस आमच्या याच्या कचाड्यात सापडतील त्यावेळेस यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण यांना समाजापुढे उत्तर देणं आहे का अतिरेकी कोण होतं आणि विद्यार्थी कोण होता। म्हणजे चोराच्या उलटे बोंबा, लाठीचार्ज यांनी केला, मारहाण यांनी केली। ज्या पोलिसांच्या नंबर प्लेट मीडियाने तपासल्या पत्रकार बांधवांनी, त्या पोलिसांच्या शर्टावरती PSI आहे का कॉन्स्टेबल आहे का कुठला कर्मचारी आहे यांच्या छातीवर नंबर प्लेट सुद्धा नव्हती। त्या पत्रकार बांधवाला देखील आरेकारे करून काठ्या उगारण्यात आलेल्या आहे। म्हणून या हुकुमशाही सरकारचा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। जय भीम, जय भारत। जे जंतर मंतर नवी दिल्लीला आंदोलनाला बसलेले विद्यार्थी आहे यांच्यावर अनुचितपणे दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारचे जे भाडोत्री गुंडे यांनी येऊन त्या पोरांवर हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये निष्पाप पोरांचं नाक आणि डोके फुटणं, काहींचे पाय मोडणं, हे काय हुकुमशाही सरकारची वाटचाल आहे का? हे काय इंग्रज शासन आहे का? ही लोकशाही मार्गाने ते मुलं तिथं
आंदोलन करतात आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची मागणी ते सरकारपर्यंत पोहोचवतात आहे. पण सरकारचं कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधी साधा आंदोलन स्थळी येतही नाही आणि त्यांची चौकशी करीत नाही एखादं शिष्टमंडळ. त्यामुळे या केंद्र सरकारचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही सर्वपक्षीय यांना आवाहन करतोय की उद्या कोपरगाव बंद मध्ये आपण सुगट सहभागी व्हावं. कारण की आपल्याही पाल्यांच्या, आपल्याही विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्याही मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तेव्हा सर्व पक्षीयांना आम्ही आवाहन करीत आहे, आपण उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन आपला उपस्थिती नोंदवावी. जय भीम, जय भारत. 20 तारखेला ज्यावेळेस जंतर मंतरवरती सर्व तरुण विद्यार्थिनी पालकवर्ग या सगळ्यांच्या सहमतीने जो उपोषण करण्यात आलेलं होतं आणि त्या उपोषणाचं मेन कारण होतं पेपर फुटीचा प्रकार, नीट पेपर फुटीचा प्रकार. त्याच्यामुळे ते आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्या आंदोलनाचं नियोजन सोनम वायचुंग सर आणि अभिजित दिपके सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं. परंतु त्यांना केंद्र सरकार कुठलाही सपोर्ट करत नव्हते. त्यामुळे शेवटी त्यांनी 20 तारखेला आंदोलन मंत्रालयावर नेलं आणि मंत्रालयावर नेल्यानंतर त्यांच्या जे पोलीस प्रोटेक्शन असतं त्यांनी सर्व जे विद्यार्थी गेलेले होते, आंदोलक गेलेले होते, यांच्या खूप भयानक पद्धतीने त्यांना मारहाण केली. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक उद्या 23 तारखेला दिलेली आहे. तरी सर्व कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, मनसे असेल, जे कोणी पक्ष असेल त्यांनी या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून आमच्या या पाठिंब्याला सहकार्य करावं. तुम्ही पण याच्यात सामील व्हावं. करत नाही तर सर्वजण एकजुटीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.